कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी झाली। पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वारणानगर आणि परिसरातील गावागावांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। तात्यासाहेब कोरेनगरमधील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ संचलित शिवपार्वती मंदिर देवस्थान ट्रस्टमार्फत शिवपार्वती मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरात यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। वाराणसीतील पुरोहितांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आदिशक्ती आराधना, कुंकुमार्चन सोहळा, शंखनाद, धुपारती, नागारती आणि गंगारती आदी विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडले। वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे आणि सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते महारुद्र जप अभिषेक आणि महारुद्र स्वाहाकार विधी संपन्न झाला। वारणानगर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिवपार्वती मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती। वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रीनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला। पन्हाळा तालुक्यातील माले गावातील महादेव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महामृत्युंजय मंत्राचे रचनाकार मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असलेल्या पवित्र हैमावती नदीकाठावरील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यंदा 39व्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह पार पडला। या सोहळ्यात 125 वाचक सहभागी झाले होते। पारायण सोहळ्यात दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला। एकूणच पन्हाळा तालुक्यात महाशिवरात्री सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय।